नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आले बाजारभावाची चर्चा करणार आहे. मागच्या ज्या दिवसापासून या मागच्या 8 दिवसापासून जी तेजी आली होती, तर मागे आपण तेजी आल्यावर व्हिडिओ बनवले होते. तेव्हाच मी सांगितलं होतं की 2-3 दिवस तेजी राहू शकते. तसंच झालं आणि पुन्हा आणखी बाजार आपल्याला मायनस होताना इथं दिसतंय. थोड्याफार प्रमाणामध्ये इथं जे ₹68 जे बाजार गेले होते. 68-65 जे सौदे होत होते मागच्या 4 दिवस पहिले, ते आज डायरेक्ट आपल्याला मायनस होताना इथं दिसतंय. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही वाटल्यास मागच्या व्हिडिओ आपले बघा, की आपण त्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की 2-3 दिवस तेजी ही राहू शकते, की संधीचं सोनं करा. नक्की तुम्ही मागचे व्हिडिओ बघा आपण त्याच्यात आपण बोललो होतो की 2-3 दिवस तेजी राहील. तर मित्रांनो, हे जे आता रिव्हर्स आले भाव, कारण जिथं 3 गाड्या होत्या, ज्यावेळेस 3 गाड्या होत्या मंडीमध्ये, त्यावेळेस जे बाजार होते ते ₹68 गेले होते आणि तेच गाड्या आता 10 पर्यंत गेल्या. 8-9 गाड्या जिथं आता हजर राहत आहे, म्हणजे मार्केट मंडीमध्ये जात आहे. तर आपल्याला इथं बाजार इथं मायनस होताना दिसते. आवक वाढली म्हणजे बाजार 100% मायनस होणार आहे. आणि जो बेंगलोरचा जो माल होता, तो थोड्याफार प्रमाणामध्ये आता चांगला तिथं आपल्याला चांगला येतोय. ज्यावेळेस तेजी आली होती त्यावेळेस डॅमेज माल येत होता, त्यामुळे तो माल नापसंत होत होता. त्याच्यामुळे ही आपल्या महाराष्ट्राच्या मालाला मागणी वाढली होती. त्याच्यामुळे ही तेजी आपल्याला इथं दिसून आली होती. मित्रांनो, आजचा जर बाजारभावाची चर्चा केली तर आज आहे 10 मे 2026. तर मित्रांनो, आज मायनस आपल्याला इथं दिसतंय, पण मायनस म्हणजे 5,000 पासून तर एक 58-59 आणि व्ही-आय-पी सुपर जर चांगला माल असला तर एक 6,000 जर झाला असेल, म्हणजे 6,000चा सौदा झाला नसेल, पण ₹57-58 तरी आजचे सौदे हे झालेले आहे मित्रांनो. काही भागामध्ये 5चे पण झाले असतील, कमेंट करून सांगा. काही भागामध्ये पण एक 5च्या खाली बाजार माझं म्हणणं आहे की व्हायला नको पाहिजे. कारण सांगतो, की आपला जो महाराष्ट्राची जी गाडी खाली होता यू-पी-एम-पीमध्ये, तिथं एक कालचा आपण अपडेट घेतली होती की ₹72 मंडीमध्ये गाडी खाली झाली होती आपल्या महाराष्ट्राची. म्हणजे आपलं फुलंब्री झालं, सांगली सातारा झालं, तिथला माल आपल्या लखनौ, कानपूर मंडीला जात असतो. तिथं 72-75 आपला माल खाली झाला होता. ₹10 आपण डिफरन्स ठेवा. ₹10 जर डिफरन्स ठेवला तर 65 लोंग गेलं पाहिजे किंवा मग 62 लोंग गेलं पाहिजे. पण तरी बी ₹60 माल आपला गेला पाहिजे. आजची अपडेट आपण जी लखनौची होती, लखनौ कारकूनची, ती आपल्याला आज मिळालेली नाही आहे. कारण आज रविवार होता. रविवारची पण मंडी चालू असेल ते नाही माहिती, पण आपल्याला आज आजची तिथली जी अपडेट आहे ती आपल्याला आज भेटलेली नाही. पण जे आजचे सौदे झालेले आपल्या फुलंब्री किंवा संभाजीनगर जिल्ह्यामध्ये, तर ते एक 5,000 पासून तर व्ही-आय-पी सुपर जर माल असला तर ₹58 खरेदी आजची झालेली आहे. तर मित्रांनो, तुमच्याकडे काय सौदे चालू आहे ते पण सांगा. आणि तुमच्याकडे जर पाणी कमी असेल तर तुम्ही माल 100% ह्या भावामध्ये तुमची जर इच्छा असली तर देऊ शकता. कारण ह्या भावामध्ये सुद्धा चांगले पैसे होत आहे. तर मित्रांनो, जर तुमचं खोडव्याचं नियोजन असेल तर त्या खोडव्या नियोजनकडे व्यवस्थित लक्ष द्या. 100% खोडवाचा पण पैसाच होईल. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्याकडे काय सौदे चालू आहे ते पण नक्की सांगा. थोड्याफार प्रमाणामध्ये इथं आपल्याला घसरण होताना दिसतीये. लवकरच आपण कालची अपडेट जशी कानपूर लखनौची जी अपडेट आहे ती आपण तिथले मार्केटनुसार काय खाली गाडी झाल्या आपल्या महाराष्ट्राच्या, ते लवकरच तुम्हाला व्हिडिओद्वारे शॉर्ट का होईना शॉर्टमध्ये सुद्धा आपण व्हिडिओ टाकत असतो. आपण Facebookवर पण अपडेट देत असतो. Facebookवर आपण शॉर्टमध्ये देत असतो. YouTubeवर आपण लाँग व्हिडिओमध्ये आपण काल आपण लाँग व्हिडिओमध्ये तुम्हाला अपडेट दिली होती. आपण काल ₹6,000 पर्यंतचे बाजार सांगले होते. ते आज पुन्हा थोड्या ₹200 आपल्याला इथं मायनस होताना दिसते. संधीचं सोनं करा. ₹5,058 सुद्धा काही भाव कमी नाही आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जय जवान जय किसान.